नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा पाठ ज्याचं नाव आहे नैसर्गिक प्रदेश याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर चला व्हिडिओ पाहूया। नैसर्गिक प्रदेश इयत्ता 7वी प्रकरण 6वे। विद्यार्थी मित्रांनो, असे काही निवारे म्हणजेच घरकुल किंवा घरे तुम्ही पाहिली आहेत का? जर पाहिली असतील तर त्यावर तुम्ही राईट करा, आणि जर पाहिली नसतील तर काय करा की त्याला कट करा। पण तुम्ही प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहे किंवा त्या घरात तुम्ही जाऊन राहता किंवा पाहता, असे तुम्ही प्रत्यक्षात पाहिले असतील तरच ते राईट करा। पहिलं चित्र, दुसरं चित्र, तिसरं, चौथं, त्याच्यानंतर 5वं, 6वं आणि 7वं चित्र तुमच्या समोर मी ठेवलेले आहेत। त्यानंतर पुढचे चित्रे, पेहराव असलेली अशी माणसं तुम्ही पाहिली आहेत का किंवा तुम्ही वापरता का? जर वापरत असाल तर नक्कीच त्याला तुम्ही राईट करा। असा पेहराव असलेली माणसं तुमच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळालीत का किंवा ती तुमच्या जवळचे आहेत का याबद्दलही चर्चा करा। अशी माणसं तुम्हाला पाहायला मिळालीत का? जर पाहायला मिळाले असतील तर राईट करा, किंवा त्यांच्याशी तुम्ही बोलला असाल तरी राईट करू शकता। त्यानंतर प्राणीजीवन व वनस्पती, असे काही प्राणी किंवा वनस्पती तुम्ही पाहिले आहेत का? जर पाहिले असतील तर राईट करा। त्यानंतर चला विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण घरे, त्याचबरोबर वनस्पती, प्राणी आणि पेहराव याबद्दलची माहिती घेतली। आता तुम्ही हे खाद्यपदार्थ तुमच्या जेवणामध्ये किंवा तुम्ही नेहमी वापरता का? जर वापरत असाल तर नक्कीच त्याला राईट करा। खाद्यपदार्थ, आता ही खाद्यपदार्थ पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल, परंतु तुम्ही जे वापरता, जे खाता, तेच तुम्ही इथे लिहायचं आहे। तुम्ही केलेल्या निवडीच्या व खालील प्रश्नाच्या आधारे तुमच्या वर्गात तुम्ही चर्चा करा। चित्रात दाखवलेली सर्व घरे आपल्या परिसरात आढळतात किंवा नाही? आढळत असतील तर हो म्हणा, किंवा आढळत नसतील तर नाही म्हणा। अशा प्रकारची घरे असलेले प्रदेश कोणते असतील बरं, यावर चर्चा करा। बर्फाच्या घरात राहणे तुम्हाला आवडेल का? आणि जर राहिला असेल तर त्या घराचा तुम्हाला अनुभव काय आला, हेही तुम्ही सांगू शकता। मग ही घरे आपण का बांधत नाही, किंवा अशा पद्धतीची घरं आपल्याकडे असतील का? लोकांच्या पोशाखात कशामुळे फरक पडला असावा? जे काही फुल कपडे किंवा काही कमी कपडे वापरताना आपल्याला पाहायला मिळतात। अन्न म्हणून खबूस, किडे, मुंग्या यांचाही वापर कुठे होत असेल का? आणि होत असतील तर ते प्रदेश कोणते, किंवा या लोकांना हे असे का खावे लागते? आपल्याकडील प्राणी संग्रहालयामध्ये ध्रुवीय अस्वल, पेंग्विन हे प्राणी ठेवता येतील का? आपल्याकडे जो भारतात आपण याचा विचार करतोय, आणि अशा प्रकारचे प्राणी आपल्याकडे ठेवता येतील का? तर विद्यार्थी मित्रांनो, चर्चा अंती तुम्हाला असं लक्षात आलं असेल की हे प्राणी, हे विशिष्ट भूभाग किंवा जमीन, हे सगळं काही निसर्गावर अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळते। तर मग असं का असेल? चित्रात दाखवलेले सर्व वनस्पती आपल्या परिसरात आढळतात का? तर अजिबात आढळत नाहीत, किंवा त्या आढळल्या तरी ते वेगवेगळे आहेत। नसल्यास त्या कुठे आढळत असाव्या, तर त्या प्रदेशामध्ये नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळतात।
आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण पाहतो, अनुभवतो त्यापेक्षा काही भिन्न गोष्टी जगात इतरत्र आढळतात. विविध वन्यजीवांच्या संदर्भातील शैक्षणिक माहितीपर होणारे कार्यक्रम आपण दूरचित्रवाणीवरून पाहत असतो. त्या वन्यजीवांविषयी जाणून घेण्याचे कुतूहल आपणास वाटते. आपल्याकडे ते का उपलब्ध नाहीत असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. ते आपल्याकडील वन्य प्राण्यांप्रमाणे का नाहीत, त्यांच्यात हा फरक का निर्माण झाला याविषयी आपण शोध घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचा शोध म्हणजेच आपण नैसर्गिक प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला इथे जाणवते किंवा जाणते. भौगोलिक स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं, पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात भूरूपे, हवामान, मृदा यांच्यात भिन्नता आढळते. ही भिन्नता प्रामुख्याने त्या त्या भागात उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्यावर अवलंबून असते. सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवीय पर्यंत बदलत जाते. याबाबत अभ्यास आपण मागील इयत्तामध्ये म्हणजे 6वीच्या इयत्तामध्ये केला आहे. भूरूपे, हवामान, मृदा या 3 घटकातील बदलांचा प्रभाव वनस्पती, प्राणी व मानवी जीवन यांच्यावर पडत असल्यामुळे आपल्याला जैवविविधतेबद्दल बदल होतो हे आपल्या लक्षात येतं. म्हणजेच माणसाच्या राहण्यात, खाण्यात किंवा खानपानामध्ये किंवा त्याच्या घरांमध्ये, पेहरावमध्ये बदल होत असताना किंवा झालेले आपल्याला जाणवतात. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीच्या पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात विशिष्ट अक्षवृत्ताच्या दरम्यान हवामान, वनस्पती व प्राणी जीवन यात साधर्म्य आढळते. अभ्यासाच्या दृष्टीने हवामान, वनस्पती, प्राणी यामध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळे काही प्रदेश वेगळ्यापणाने प्रकर्षाने लक्षात येतात. हे प्रदेश नैसर्गिक घटकावर अवलंबून असल्याने त्यांना नैसर्गिक प्रदेश असे म्हणतात. अशा प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरणाचा मानवासह सर्व सजीव सृष्टीवर परिणाम झालेला आढळतो. पृथ्वीवरील भूप्रदेश या नैसर्गिक प्रदेशात विभागला जातो. पाठातील तक्त्याच्या व नकाशाच्या आधारे त्याची माहिती आपण पूर्ण करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जगाचा नकाशा आणि कुठल्या अक्षवृत्तापासून कोणत्या अक्षवृत्तापर्यंत हे प्रदेश पसरलेले आहेत याबद्दलचीच माहिती आपण पुढे मुद्देसूदपणे घेऊया. प्रदेश पहिला आहे तो आहे टुंड्रा प्रदेश, म्हणजेच उत्तर ध्रुवीय प्रदेश म्हणून ओळखला जातो. स्थान व प्रदेश सुमारे 65° ते 90 उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान ग्रीनलँड, उत्तर कॅनडा व युरोप व उत्तर आशिया हा प्रदेश एवढा भाग व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर येथील हवामान उन्हाळ्यात सरासरी 10°C तापमान व हिवाळ्यात तापमान सुमारे 20 ते 30°C असते. पर्जन्यमान जर बघितला तर 35 ते 30 मिलीमीटर एवढाच पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि अतिशय थंड हवामान असलेले हे प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात. नैसर्गिक वनस्पती, अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती इथे आपल्याला पाहायला मिळतात. छोटी झुडपे, खुरटे गवत, फुले, शेवाळ, त्याच्यानंतर दगडफूल इत्यादी वनस्पती इथे उगवताना पाहायला मिळतात. प्राणी जीवन जर बघितलं तर कॅरिबू, रेंडियर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, सील मासे, वालरस मासे इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. तसेच मऊ व दाट केस असलेले प्राणी इथे प्रामुख्यानं पाहावयास मिळतात. मानवी जीवन जर बघितलं तर शिकार व मासेमारी हेच इथे पाहायला मिळतं. कातड्याचे तंबू म्हणजेच ट्युपिका व इग्लू सारखे इग्लूची घरे किंवा सेल गाडीचा वापर आणि लोकसंख्या अतिशय विरळ असलेली पाहायला मिळते. उदाहरणार्थ इथे फक्त एस्किमो जमातीचेच लोक राहताना आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर पुढचा प्रदेश आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला हा प्रदेश पाहायला मिळतो ज्याचं नाव आहे तैगा प्रदेश. स्थान व प्रदेश आपण याचं पाहूया. सुमारे 55 अंश उत्तर ते 65 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान अलास्कापासून अटलांटिका महासागरापर्यंतचा भाग आणि युरेशियाचा भाग
हा प्रदेश या तैगा प्रदेशाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो। येथील हवामान जर आपण बघितले तर उन्हाळ्यात सुमारे तापमान 15 डिग्री सेल्सिअस ते 20 डिग्री सेल्सिअस असते। हिवाळ्यात तापमान 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी, म्हणजे हा पण थंड असलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो। पर्जन्याची वार्षिक सरासरी 300 ते 500 मिलीमीटर एवढाच असतो। उन्हाळ्यात पाऊस पडतो व हिवाळ्यात इथे हिमवृष्टी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर या प्रदेशात नैसर्गिक वनस्पती जर बघितली तर सूचीपर्ण वने, झाडांची पाने अरुंद व टोकदार आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात, कारण का तर इथे हिमवृष्टी होत असते। लाकूड मऊ व हलके असते, उदाहरणार्थ प्रूस, फर, फाईन, रोजवूड इत्यादी झाडे इथे पाहायला मिळतात। त्यातलं रोजवूड म्हणजे आपण क्रिकेटची जी बॅट वापरतो त्यासाठी याचा उपयोग केला जातो। प्राणी जीवन, अंगावर दाट व मऊ केस इथल्या प्राण्यांवर असतात, उदाहरणार्थ कॅरबू, एल्क, एर्मिन, बिव्हर, सिल्वर फॉक्स, मिकी, अस्वले इत्यादीच प्राणी इथे पाहायला मिळतात। मानवी जीवनाचा विचार केला तर लोकसंख्या कमी आहे। शिकार व लाकूड तोड हे प्रमुख व्यवसाय इथे केले जातात। शेती हा व्यवसाय इथे कमी प्रमाणात केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आता एक नवीन प्रदेश त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया। गवताळ प्रदेश 30 अक्षांश ते 55 अक्षांश उत्तर व दक्षिण गवताळ प्रदेश म्हणजे स्टेप्स व प्रेरी प्रदेश म्हणून ओळखला जातो। अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या आतील भागात स्टेप्स म्हणजेच युरेशिया, व्हेल्ड म्हणजे दक्षिण आफ्रिका, पंपास दक्षिण अमेरिका, प्रेरी उत्तर अमेरिका आणि डाउन्स ऑस्ट्रेलिया इत्यादी प्रदेश या गवताळ प्रदेशामध्ये पाहायला मिळतात। येथील हवामान जर आपण बघितले तर उन्हाळ्यातील तापमान सुमारे 27 डिग्री सेल्सिअस, हिवाळ्यातील तापमान 0 डिग्री सेल्सिअस असते। पाऊस सरासरी 400 ते 600 मिलीमीटर एवढा पडतो। बहुतेक पाऊस हा उन्हाळ्यात पडताना आपल्याला पाहायला मिळतो। येथील नैसर्गिक प्रदेश आपण जर बघितली तर गवताची विस्तीर्ण कुराणे दिसतात। गवत कमी उंच व झुपक्यांनी वाढते। हिवाळ्यात गवत नष्ट होते, उदाहरणार्थ एल्डर, पॅपलर इत्यादी झाडे सुद्धा इथे आढळतात। गवताळ प्रदेशामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला येथील प्राणी जीवन जर बघितलं तर हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू, डिंगो इत्यादी प्राणी पाहायला मिळतात। गुरे चारणे, पशुपालन हा व्यवसाय पूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाळण्यासाठी किंवा भरपूर प्राणी पाळण्यासाठी केला जाईल। यामध्ये पाळीव प्राणी जर आपण बघितले तर ते आपल्याला पाहायला मिळतात, शेळ्या, मेंढ्या, गायी, बैल, घोडे, गाढव हे सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर मानवी जीवन जर बघितलं तर गुरे चारणे म्हणजे पशुपालन हा इथे व्यवसाय पाहायला मिळतो। पूर्वी एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकत राहत येथील लोक भटकत राहत असत। कातड्याच्या तंबूत राहतात म्हणजेच युर्टमध्ये राहतात। किर्गिज लोक आता भटकंती करत नाहीत, ते पक्क्या घरात राहतात आणि गव्हाची शेती करताना इथे आपल्याला पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीनं काही पुढील प्रदेश सुद्धा आपण पाहूया। प्रदेश उष्ण वाळवंटी प्रदेश, नेमकं याचं स्थान आणि विस्तार कुठपर्यंत आहे पाहू। विषुववृत्तापासून 20 अक्षांश ते 30 अक्षवृत्ताच्या दरम्यान हा प्रदेश पाहायला मिळतो। खंडाच्या पश्चिमी भागात हे प्रदेश प्रामुख्यानं पाहायला मिळतात। उदाहरणार्थ सहारा हा उत्तर आफ्रिका, कॅलरडो हा उत्तर अमेरिका, आटाकामा हा दक्षिण अमेरिका व थराचे वाळवंट आशियामध्ये आणि कलहरी दक्षिण आफ्रिका यामध्ये पाहायला मिळतं। सर्वात मोठं वाळवंट सहारा वाळवंट म्हणून ओळखले जाते। त्यानंतर येथील हवामान उन्हाळ्यात सरासरी तापमान 30 डिग्री सेल्सिअस ते 45 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळतं। हिवाळ्यातील तापमान 24 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान ते पाहायला मिळतं। त्यानंतर अतिउष्णता व अल्प पर्जन्य इथे सुद्धा पाहायला मिळतं आणि रात्री खूप थंडी पडते। कोणत्या भागात? उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये। नैसर्गिक प्रदेश किंवा वनस्पती जर बघितली तर कमीत कमी पाने असलेले काटेरी वनस्पती,
जाड साल, अरुंद वेंचट पाने असलेली वनस्पती. जमिनीत ओलावा संपला की वनस्पती नष्ट होतात. उदाहरणार्थ निवडुंग, घायपात, पाम, खजूर इत्यादी वनस्पती इथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यानंतर याच प्रदेशामध्ये जर आपण प्राणी जीवन बघितलं तर उंट अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहतो. जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी आहे. प्राणी दिवसा जमिनीखाली राहतात. उदाहरणार्थ साप, उंदीर, सरडे, विंचू, घोडे, बैल, गाढव, मेंढ्या इतर पाळीव प्राणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पण सरपटणारे प्राणी इथे मुख्यत्वे पाहायला मिळतात. मानवी जीवन बघितलं तर बदाऊन इथे सहारा, बुसैन, कलहरी, ऑबिरिजन, ऑस्ट्रेलिया इत्यादी लोक इथे भटक्या जमातीची पाहायला मिळतात. अनेक गरजा जनावरांपासूनच ते पूर्ण करतात. मारुद्याने व नद्यांची खोरी येथे शेती केली जाते. म्हणजे कमी प्रमाणात शेती करताना इथे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरा प्रदेश आपण पाहूया, तो आहे गवताळ म्हणजे सुदान प्रदेश म्हणून ओळखला जाणारा. याचं नेमकं ठिकाण विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 अक्षांश ते 20 अक्षवृत्ताच्या दरम्यान सॅव्हाना आफ्रिका, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया, दक्षिण पार्कलँड आफ्रिका, लॉनेज, कंपोज दक्षिण अमेरिका व इतर गवताळ प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात. येथील हवामान उन्हाळ्यातील तापमान सुमारे 25-35 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. हिवाळ्यातील तापमान 24 डिग्री सेल्सिअस असते. सुमारे 250 ते 1000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. उन्हाळा उष्ण व दमट असतो तर हिवाळा उबदार व कोरडा असतो. येथील नैसर्गिक वनस्पती जर बघितल्या तर उंच व दाट गवत सुमारे 6 मीटरपर्यंत वाढते. त्यालाच आपण हत्ती गवत असे म्हणतो. इथे तुरळक वृक्ष व झाडे सेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराची दिसतात. उदाहरणार्थ बेल, बोर, घायपात, अननस, निवडुंग इत्यादी वनस्पती इथे प्रामुख्याने पाहावयास मिळतात. येथील जर आपण प्राणी जीवन बघितलं तर तृणजीवी प्राणी, मांसभक्षक प्राणी विपुल आहेत. प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिलेले सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. अंगावर रंगीत पट्टे व टिपके असतात. उदाहरणार्थ सिंह, चित्ता, तरस, लांडगा, जिराफ, झबरा, हत्ती, गेंडे, रानबैल, रेडे, कांगारू, एमू यासारखे प्राणी इथे पाहायला मिळतात. मानवी जीवन जर बघितलं तर मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधे घरे इथे पाहायला मिळतात. घरांना खिडक्या नसतात. ठेंगण्या व गोलाकार झोपड्यात ते राहतात. यांनाच क्रॉल असं म्हणतात. शिकार व पशुपालन प्रमुख व्यवसाय इथे पाहायला मिळतात. इथे झुलू, हौसा, मसई इत्यादी जमाती पाळीव प्राण्यांचं पालन करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शेवटचा प्रदेश आपण पाहूया विषुववृत्तीय प्रदेश. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, मिनी व कांगो किनारा, ॲमेझॉन नदीचे खोरे हा प्रदेश विषुववृत्तीय प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथील हवामान जर बघितलं तर तापमान 27 डिग्री सेल्सिअस, 2500 ते 3000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. उष्ण दमट हवामानामुळे झाडपाला कुजतो, हवा रोगट बनते. जास्त उष्णता आणि वर्षभर इथे पाऊस पडताना पाहायला मिळतो. नैसर्गिक वनस्पती जर बघितली तर दाट सदाहरित वने, वनस्पतीमध्ये भरपूर विविधता, दलदलयुक्त प्रदेश, कठीण लाकडाचे उंच वृक्ष इथे पाहायला मिळतात. उदाहरणार्थ महोगनी, ग्रीन हार्ट, रोजवूड, एबिनी इत्यादी वनस्पती इथे पाहायला मिळतात. याच भागातले प्राणी जीवन जर बघितलं तर प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते. दलदलीच्या प्रदेशात सुसर, पानघोडा, ॲनाकोंडा इत्यादी झाडावर राहणारे प्राणी इथे पाहायला मिळतात. तसेच गोरिला, झिम्पाजी माकड, हॉर्नबिल इत्यादी सुद्धा प्राणी पाहायला मिळतात. आणि कीटकांमध्ये विषारी तत्से मासी इथे सुद्धा पाहायला मिळते. मानवी जीवन बघितलं तर लोकवस्ती कमी आहे. लोकांचे जीवन निसर्गावर अवलंबून असते. आदिवासी जमातीचे लोक इथे राहतात. हे लोक घरे झाडावर बांधतात. उदाहरणार्थ पिग्मी, बोरो, इंडियन आणि सेमॉंग इत्यादी जमाती इथे पाहायला
मिळतात. आपण या तक्त्यावरून असं लक्षात येतं की मागील तक्त्याचा आपण जर अभ्यास केला तर दिलेले नैसर्गिक प्रदेश विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विशिष्ट अक्षवृत्तीय भागात आढळतात. उष्ण तापमान, पाण्याची उपलब्धता यावरून या नैसर्गिक प्रदेशाचे स्थान व विस्तार निर्धारित होते. या प्रदेशाशिवाय स्थानिक परिस्थितीमुळे काही प्रदेश वेगळे दिसून येतात. यात प्रामुख्याने मोसमी प्रदेश, भूमध्य प्रदेश, पश्चिम युरोपीय प्रदेश हवामानाच्या प्रदेशाचा समावेश होतो. पश्चिम युरोपीय व मोसमी हे विशिष्ट वाऱ्यांच्या प्रभावामुळे लक्षात येतात, तर भूमध्य सागरी प्रदेश हा तेथील पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळे लक्षात येतो. येथे हिवाळ्यात पाऊस पडतो म्हणून तो इतर प्रदेशांपेक्षा वेगळा दिसून येतो. त्यासाठी आपण एक पुढील तक्ता पाहूया. मोसमी प्रदेश स्थान विषुववृत्ताच्या उत्तरेला दक्षिणेस किंवा दक्षिणेला 10 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान भारत, फिलिपिन्स, वेस्ट इंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, मध्य अमेरिका इत्यादी प्रदेश यामध्ये पाहायला मिळतात, जे मोसमी प्रदेशांच्या म्हणजे विशिष्ट वाऱ्यांमुळे इथे पाऊस पडताना पाहायला मिळतो. येथील हवामान जर बघितलं तर उन्हाळ्यातील तापमान 27 ते 32 डिग्री सेल्सिअस, हिवाळ्यातील तापमान 15 ते 24 डिग्री सेल्सिअस. पाऊस जर बघितला तर 250 ते 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते. नैसर्गिक वनस्पती जर बघितली तर पानझडी व निमसदाहरित वने. पावसाच्या वितरणानुसार वनस्पतीचे प्रकार, उदाहरणार्थ वड, पिंपळ, साग, सिसव, चंदन, खैर, शिकोना, बांबू, बाभूळ, काटेरी झाडे, झुडपे, गवत इत्यादी वनस्पती इथे पाहायला मिळतात. येथील प्राणी जीवन जर बघितलं तर वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, साप, मोर, कोकिळा इत्यादी वन्य प्राणी, पक्षी, गाई, म्हशी, शेळ्या, घोडे हे पाळीव प्राणी सुद्धा इथे पाहायला मिळतात. मानवी जीवन बघितलं तर लहान लहान असंख्य खेडी आहेत. अन्न व पोशाखात बरीच विविधता आहे. लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायातच आढळते, म्हणजे शेती हा व्यवसाय इथे प्रामुख्याने केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रदेश भूमध्य सागरी प्रदेश. स्थान 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडाच्या पश्चिमी भागात हे प्रदेश आढळतात. पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, टार्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नैऋत्य व आग्नेय ऑस्ट्रेलियाचा काही भाग या प्रदेशामध्ये पाहायला मिळतो. कोरडे उन्हाळे, हिवाळी पाऊस. उन्हाळ्यात 21 अंश ते 27 अंश डिग्री सेल्सिअस तापमान, हिवाळ्यात 10 डिग्री ते 14 डिग्रीपर्यंत तापमान. पावसाची सरासरी 500 ते 1000 मिलीमीटर आणि पाऊस हिवाळ्यात पडतो. नैसर्गिक वनस्पती जर बघितली तर पाने जाड, त्याच्यानंतर लहान व मेंचट. झाडाची साल फार जाड असते, उदाहरणार्थ एलिव, ओक, चेस्टनट इत्यादी. कमी पावसाच्या भागात गवत पाहायला मिळतं आणि पर्वतीय भागात सूचीपर्णीसारखी वनस्पतीसुद्धा पाहायला मिळते. येथील प्राणी जीवन व मानवी जीवन आपण पाहूया. पशुपालनामुळे पाळीव प्राणी जास्त आहेत, उदाहरणार्थ शेळ्या, मेंढ्या, गायी, खेचरे, घोडे इत्यादी पाहायला मिळतात. मानवी जीवन जर बघितलं तर ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास याच प्रदेशामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. शेती हा मूळ व्यवसाय. फळे व फुलांची शेती जास्त. गव्हाचे पदार्थ हे लोक मुख्य अन्न म्हणून वापर करतात आणि रंगीबेरंगी कपडे या लोकांची आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा प्रदेश शेवटचा पश्चिम युरोपीय प्रदेश. स्थान व प्रदेश खंडाच्या पश्चिमी भागात 45 अंश ते 65 उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हे प्रदेश पाहायला मिळतात. नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड, ब्रिटिश कोलंबिया, दक्षिण चिली आणि न्यूझीलंड इत्यादी प्रदेश यामध्ये पाहायला मिळतात. हवामान उन्हाळ्यातील तापमान सरासरी 20 डिग्री सेल्सिअस, हिवाळ्यातील तापमान सरासरी 5 डिग्री सेल्सिअस. पावसाचे प्रमाण 500 मिलीमीटर ते 2500 मिलीमीटर इतके असते. पश्चिमी वाऱ्याच्या आवर्तापासून पर्जन्य वर्षभर पाऊस पडतो. हवामान इथे सौम्य पाहायला मिळतं.
नैसर्गिक वनस्पती जर बघितली तर वर्षभर हिरवे गवत, झाडांची पाने हिवाळ्यात गळतात. सूचीपर्ण वृक्ष व कमी उंचीचे गवत इथे पाहायला मिळतं. उदाहरणार्थ ओक, बीच, मेपल, एल्म, पाईन, स्प्रूस, पॅपलर इत्यादी वनस्पतीसुद्धा इथे पाहायला मिळतात. त्यानंतर प्राणी जीवन बघितलं तर पशुपालनामुळे प्रामुख्याने पाळीव प्राणी खूप आहेत. अस्वल, लांडगे, कोल्हे इत्यादी वन्य प्राणीसुद्धा पाहायला मिळतात. मानवी जीवन जर बघितलं तर उत्साही व उद्योगी लोक इथे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दर्यावर्दी लोक इथे जास्त प्रमाणात आहेत. लोकरीचे कपडे वापरणारे सुद्धा लोक इथे पाहायला मिळतात. आणि शिवाय द्वितीय व तृतीय व्यवसायामध्ये इथे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, तक्त्यात एकूण दिलेल्या 9 प्रदेशाशिवाय काही प्रदेश त्यांच्या विशिष्ट खंडीय स्थानामुळे वेगळे दिसून येतात. उदाहरणार्थ चीन प्रदेश, सेंट लॉरेन्स इत्यादी प्रदेश. या सर्व प्रदेशाचे विस्तार आकृती क्रमांक 6.1 मध्ये आपण पाहू शकतो. म्हणजेच आपल्याला जगाच्या नकाशावरून यामध्ये जे प्रदेश दिलेले आहेत त्या प्रदेशानुसार कोणकोणते प्रदेश हे आपल्याला इथे पाहायला मिळतात याचा काळजीपूर्वक अभ्यास करा. म्हणजेच तुम्हाला हा नकाशा पूर्ण समजेल आणि कोणते प्रदेश कुठे आहेत हे पण तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आकृतीचा वापर करून खालील प्रश्नाची उत्तरे द्या. भारतात कोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात? उष्ण वाळवंटी प्रदेशाचा जास्त भूभाग कोणत्या खंडात येतो? नैसर्गिक प्रदेशात सर्वात जास्त विविधता कोणत्या खंडात आहे? उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्ध नैसर्गिक प्रदेश कमी असल्याचे कारण कोणते असेल? जगाच्या संदर्भात कोणत्या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र जास्त आहे? आर्क्टिका खंडासारखी परिस्थिती आणखीन कोठे आढळते का? मूळ रेखावृत्त ज्या भूभागावरून जाते त्या भूभागात कोणकोणते प्रदेश आढळतात? विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खालील प्रश्नाची उत्तरे येत असतील तर हे पण या पण भूप्रदेशांची उत्तरे तुम्ही लिहू शकता. अल्पकालीन वनस्पती जीवन असलेले प्रदेश कोणता? क्रॉल असणारा नैसर्गिक प्रदेश कोणता? हिवाळी पावसाचा प्रदेश कोणता? गोरिला, चिंपांझी कोणत्या नैसर्गिक प्रदेशात आढळतात? कोणत्या नैसर्गिक प्रदेशातील अरण्यामध्ये जमिनीलगतचा भूभाग वनस्पतीहीन असतो? दुग्ध व्यवसाय पूरक प्रदेश कोणकोणते आहेत? फलोत्पादनास अनुकूल नैसर्गिक प्रदेश कोणता? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची. जरा विचार करा. वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात का आढळत नाहीत? विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना जैवविविधतेत बदल उत्तरोत्तर कमी होत जातात. त्यामुळे साधनसंपत्तीच्या उपलब्धतेबाबत मर्यादा येतात. त्याचाच परिणाम मानवी व्यवसायावर होतो. मान्सून प्रदेशात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात. विषुववृत्तीय प्रदेशात वन उत्पादनावर आधारित लाकूड, कटई, डिंक, मध गोळा करणे, रबर, लाख गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतात. तैगा प्रदेशातील वनांमध्ये मऊ लाकूड असते, त्यामुळे तेथे प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो. तर टुंड्रा प्रदेशात फक्त शिकार व मासेमारीच करावी लागते. गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेती केलेली सुद्धा पाहायला मिळते. उष्ण वाळवंटी प्रदेश बहुधा खंडाच्या पश्चिमी भागातच आढळतात. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशात पर्यावरण आणि उपलब्धता साधनसंपत्तीमध्ये खूप फरक असतो. साधनसंपत्तीचा वापर हा त्या प्रदेशातील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण याचेही लोकजीवनावर प्रभाव पाहायला मिळतो. उष्ण वाळवंटी प्रदेश बहुधा खंडाच्या पश्चिमी भागातच आढळतात. उष्ण वाळवंटी प्रदेशात पशुपालन हा व्यवसाय करतात. वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे असते. गवताळ प्रदेशात मांसभक्षक प्राणीच आढळतात. याचाही विचार करा. जरा विचार करायला काहीच हरकत नाही. तर चला विद्यार्थ्यांनो, पुन्हा जाणून घ्या. हे नेहमी लक्षात ठेवा, नैसर्गिक साधन संपत्तीवर केवळ मानवाचेच जीवन अवलंबून नसते, तर पृथ्वीवरील सर्वच सजीव त्यावर अवलंबून असतात. नैसर्गिक प्रदेशातील साधन संपत्तीचा वापर करताना आपण आपल्या बरोबरच इतर सजीवांचा देखील विचार केला पाहिजे किंवा करणे आवश्यक आहे. तरच वसुदैव कुटुंबकम ही कल्पना प्रत्यक्षात लक्षात येईल. माहिती आहे का तुम्हाला? पृथ्वीवर एकूण
वाळवंटापैकी साधारण 25% वाळवंटे वाळूचीच असतात. उरलेली वाळवंटे माळरानासारखी किंवा कातळांनी, छोट्या छोट्या दगडांनी किंवा गोट्यांनी व्यापलेली असतात. काही वाळवंटामध्ये उंच डोंगर व विचित्र आकाराचे कातळांची सुळके असतात. आपल्या देशातील लडाख किंवा अमेरिकेतील ऑरिझोन येथील वाळवंटे याच प्रकारची आहेत. वाळवंटावरून वाहणारे वेगवान वारे तेथील वाळू उचलून त्यांच्या टेकड्या तयार करतात. यांनाच इंग्रजीत डाऊन्स म्हणतात. डाऊन्स 200 मीटर उंची गाठतात. या टेकड्या एका जागी स्थिर न राहता वाऱ्याने हळूहळू सरकत राहतात. काही वेळेस या टेकड्याखाली गावेही गढली जातात. वा, बघा कसे आहे. तर मी कोठे आहे? तर मी होतो इयत्ता 6वी भूगोल, पृष्ठ क्रमांक 48वर. इयत्ता 6वी सामान्य विज्ञान, सजीवांमधील अनुकूल व वर्गीकरण. हे प्रदेश मी मागच्या वर्षी अभ्यास केलेला आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.